अनेक मराठी अभिनेत्री संसार मोडल्यानंतर त्यावर भाष्य करणं टाळतात. पण नुकत्याच घटस्फोट झालेल्या एका अभिनेत्रीनं आपल्या घटस्फोटाबद्दल खुलासा केला आहे. तिनं सांगितलं की त्या परिस्थितीसोबत मी चाचपडत होते. मी एकटी राहायला लागले होते. सगळं मला एकटीला करायचं होतं. एकटं राहणं मला खूप अंगावर आलं होतं. सुदैवाने मला त्यावेळी एक मालिका मिळाली. त्यामुळे पैसे वाचवत स्वावलंबी व्हायला शिकले. घटस्फोट वगैरे या शब्दांना इतका स्टिग्मा आहे. आधी तर आपल्यालाच झेपायला ते कठीण जातं की आपण काहीतरी वेगळं आयुष्य जगत आहोत. कोणी लग्न झाले का विचारलं तर मी वेगळे झाले हे सांगायलाही मला भीती वाटायची, कारण एकटी राहत होते. त्यामुळे समोरच्या व्यक्तीच्या मनात काय चाललं आहे, काय नाही, किंवा काय पद्धतीने ते तुमच्याकडे पाहत आहेत हे समजायचं नाही. त्या फेजमध्ये स्वतःला सांभाळलं आणि हसरा चेहरा ठेवून तारेवरची कसरत केली. स्वतःला समजावलं की आता तुझ्याकडे ऑप्शन नाही आहे आणि तुला स्ट्रॉंग झालं पाहिजे. इथेच तुम्हाला तुमची ताकद कळते. अत्यंत धक्कादायक, अत्यंत महत्त्वाचा, अत्यंत गरजेचा असा तो माझ्या आयुष्यातला काळ होता. ही अभिनेत्री आहे नंदिता पाटकर. नंदिताचा काहीच वर्षांपूर्वी घटस्फोट झाला आहे. नंदिता आपल्या घटस्फोटावर पहिल्यांदाच व्यक्त झाली. नंदिताला आपण सहकुटुंब सहपरिवार या मालिकेसाठी ओळखतो. याशिवाय आपण तिला एलिझाबेथ एकादशी, माझे पती सौभाग्यवती अशा मालिकां चित्रपटांसाठी ओळखतो. लवकरच नंदिता शेवग्याच्या शेंगा या नाटकाच्या माध्यमातून आपल्या भेटीस येत आहे. तर मग तुम्ही सहकुटुंब सहपरिवार या मालिकेला मिस करता का? या मालिकेचा आणखीन एक भाग निघावा असं तुम्हाला वाटतं का? हे कमेंटमध्ये सांगा. आणि SB मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.